तर काय घडतंय महाराष्ट्रात हे आपण पाहिलेलं आहे। मुंबईमध्येच मराठी भाषेची गळचेपी होतीये आणि याच मुद्द्यावरती चर्चा करणं आवश्यक आहे। या चर्चेमध्ये सहभागी होतात भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण, ठाकरे गटाचे प्रवक्ते किशोर तिवारी। अजित चव्हाण, पहिल्यांदा तुमच्याकडे येते। महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेलाच मारण्याचा प्रयत्न केला जातोय, मराठी माणसालाच मुंबईच्या बाहेर ढकलण्याचा प्रयत्न केला जातोय आणि अशा छोट्या छोट्या गोष्टी समोर येत आहेत ज्यामुळे मराठी माणूस हा मुंबईतून हद्दपार होतोय की काय असं वाटायला लागलंय। सर्वप्रथम मी एक गोष्ट अतिशय चांगल्या पद्धतीने स्पष्ट करू इच्छितो इथे की ज्या अजित चव्हाण बोला, आवाज येतोय। अजित चव्हाण यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत मी किशोर तिवारी यांच्याकडे थेट जाते। किशोरजी, ठाकरे गटाचे प्रवक्ते आहात आपण। महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेसाठी, मराठी अस्मितेसाठी लढणारी शिवसेना, आज ती शिवसेना कुठेतरी दुभंगलेली आहे आणि अशा पद्धतीचे या घटना सातत्याने समोर येतात। ठाकरे गटाची शिवसेना असो की शिंदे गटाची शिवसेना, मराठी माणसासाठी लढणं अत्यंत आवश्यक आहे। मला एक म्हणायचं आहे की शिवसेना तृप्ती दुभंगली वगैरे काहीच नाहीये। शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेची शिवसेना, त्याचं नेतृत्व उद्धव ठाकरे करतात। ठीक आहे। महाराष्ट्रामध्ये मराठी अस्मिता जिवंत राहिली पाहिजे याच्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। आज तुम्ही बघितलं घाटकोपर मध्ये त्यांनी जे मारो तारो लावलं होतं त्याच्याबद्दल आम्ही विरोध करून तो तोडला आहे। आता तुम्ही लँडमार्क सोसायटीचं प्रकरण दाखवता, या प्रकरणामध्ये मराठी मूळ निवासी मराठी माणसाची गळचेपी होताना दिसत आहे। मला वाटते की हा प्रकार गुजराती बांधवांनी टाळला पाहिजे। गुजराती बांधवांना आणि मराठी बांधव हे प्रेमाने राहत होते, मात्र ही मुजोऱ्या कशा सुरू झाल्या याच्यामध्ये एकच दिसते की किलीट सोमय्या सारखे लोक आल्यानंतर या मुजोऱ्या वाढलेल्या आहे। मागच्या जो 1.5-2 वर्षापासून जी एक सरकार आली आहे त्या सरकारने मराठी माणसाची गळचेपी सुरू केलेली आहे। भाजपनं मारो तारोचं राजकारण सुरू केलं आहे। मारू तारू हे भाजपने सुरू केलं आहे आणि सगळीकडे त्यांना गुजराती मतांच्या मागे लागून मराठी माणसाची व मराठी अस्मितेचा अपमान भाजप करत आहे आणि मिंदे गटानं भाजप समोर आपली गुडघे टेकले आहेत अशी परिस्थिती आहे। मी लँडमार्क सोसायटीमध्ये जे मराठी कुटुंब आहे त्या कुटुंबासोबत शिवसेना आहे आणि आम्ही गणेश मंदिराचा कोणताही प्रकार तोडण्याचा सहन करणार नाही हे मी तुम्हाला स्पष्ट सांगतो। आणि मारो घाटकोपर म्हणणाऱ्या लोकांना माझं स्पष्ट म्हणणं आहे की महाराष्ट्रात राहावं लागेल तर मराठी अस्मितेचा सन्मान करावा लागेल। मी तुम्हाला वारंवार बोलत आहो की गुजराती माणूस आणि मराठी माणूस यांच्या अधिकारासाठी शिवसेना तर लढतच आहे, पण मराठी माणसावर कोणताही अन्याय व मराठी माणसाच्या अधिकारावर कोणीही वरचढ होत असेल तर त्यांना आम्ही पुरून उरू। मी शिवसेनेकडून सर्वांना मराठी माणसांना हे करतो की भाजपची मुजोरी तुम्ही हाणून पाडा व गुजरात्यांना जे डोक्यावर घेऊन मस्तवालपणा करत आहे मराठी माणसांना, ही जी गुजराती माणसं बदनाम करत आहे त्यांचा बदला घेण्यासाठी पुढच्या निवडणुकीत तयार राहा। मला वाईट वाटते की लँडमार्क सोसायटी मधलं प्रकरण इतकं वाढलं असताना मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणारे नेते कुठे गेले आहेत, आमदार कुठे झोपले आहेत, पोलीसवाले काय करत आहे आणि रहाटणकर कुटुंबाला कोणी त्यांच्या पाठीशी का उभा राहत नाही। मात्र एक इंडिव्हिज्युअल केस झाली आहे, पण तो घाटकोपर मध्ये तर सरळ मराठी अस्मितेवर हल्ला करण्यात आला आहे आणि त्याला शिवसेना नी उत्तर दिलं आहे। मराठी माणसाचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथराव शिंदे
यांनी आपली जबाबदारी घेऊन आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, कारण हा प्रकार वाढतच चालला आहे. तृप्ती. सर, मुंबई तोडण्याचा प्रयत्न इतिहासामध्ये याआधी सुद्धा झालेला आहे. अनेकांनी हौतात्म्य पत्करून मुंबई महाराष्ट्रासोबत जोडलेली ठेवलेली होती आणि तो लढा समोर झाला होता, प्रत्यक्ष झाला होता. आता जी लढाई सुरू झालेली आहे ती एक प्रकारे स्लो पॉइझनिंग म्हणायचं का, की हळूहळू मुंबईतल्या मराठी माणसाला थोड्याफार प्रमाणात, छोट्या छोट्या प्रमाणामध्ये विरोध करायचा आणि तो कशा पद्धतीनं हद्दपार होईल यासाठी प्रयत्न करायचे आणि त्यानंतर मुंबई बळकावायची, हा असा प्रयत्न वाटतोय का? नाही, हे बघा, हे सरकार पाडण्यात आलं कारण बुलेट ट्रेनचा मुद्दा होता. नंतर आमचे जे प्रवक्ते आहेत संजय राऊत यांनी वारंवार सांगितलं की मुंबई ही गुजरातला जोडण्याचा हा प्रकार आहे. मराठी माणसांना हद्दपार करण्याचा कट भाजपने रचला आहे. आता तर अस्मितेवर घाला टाकण्याची हिंमत या लोकांची झाली आहे. मराठी माणसाचं अस्तित्व मुंबईत धोक्यात आणणारी भाजप याला लगाम लागण्याची गरज आहे. आणि आता मारो घाटकोपर आल्यानंतर मारो विरले पारले येईल. आणि असं जर चाललं तर लँडमार्क सोसायटी हा एक लँडमार्क आहे. याच्यावरून कळून चुकते की मूळ निवासी मराठी माणसाचं अस्तित्व किती धोक्यात आलेला आहे. मराठी माणसाची अस्मिता, मराठी माणसाची अधिकार व मराठी माणसाची मराठी जपण्यासाठी, मुंबईला अबाधित ठेवण्यासाठी आता मराठी माणसांनी एक ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या छत्रछायेखाली येणे काळाची गरज झाली आहे. नक्कीच. किशोर तिवारी, थोडंसं तुम्हाला थांबवते. आपले मनसेचे नेते योगेश शिले सुद्धा आपल्यासोबत जोडले गेले. यासोबतच अजित चव्हाण यांच्याशी आपला संपर्क तुटलेला होता, भाजपचे प्रवक्ते, ते सुद्धा पुन्हा एकदा चर्चेत सहभागी झालेत. आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे निनाद हाटणकर, ज्यांनी हा मुद्दा समोर आणलेला आहे, ज्यांच्या सोसायटीमध्ये गणपती मंदिराला जो विरोध होतोय त्यांनी समोर येऊन, मीडिया समोर येऊन त्यांची व्यथा मांडलेली आहे. ते स्वतः आपल्यासोबत जोडले गेलेत. निनादजी, पहिल्यांदा तुमच्याकडे येते. आम्हाला संपूर्ण पार्श्वभूमी माहिती झालेली आहे, कशा पद्धतीने तुम्ही लढा देताय, नेमका काय त्रास होतोय तुम्हाला त्या ठिकाणी, गणपती मंदिराला कशा पद्धतीने विरोध केला जातोय? आमची मंगळवारची आरती वगैरे जी असते सिद्धिविनायकाची, त्या सिद्धिविनायकाच्या आरतीला कोणीच म्हणजे आरती करायची नाही किंवा काही आमचे गणपती मंदिराला मी देवीच्या आता जी बसवतो त्याच्यामध्ये जे हवन असतं ते हवन बाहेर करायचं नाही किंवा आरतीचा जो आवाज होतो तो आवाज करायचा नाही. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे, म्हणजे हे मंदिरच नाही आहे. त्यांचं म्हणणं हे मंदिरच नाही आहे, हे मंदिर तुम्ही उचला आणि वर घेऊन जावा. म्हणजे यांचं असं एवढं, म्हणजे एखाद्या मराठी माणसाला एवढा त्रास देणं म्हणजे खूप वाईट होत चाललं आहे आता. निनादजी, या संदर्भामध्ये तुम्ही बिल्डरशी बोललेला आहात का किंवा स्थानिक आमदारांशी बोललेला आहात का? काय नेमकं तुम्हाला सहकार्य करतायत की नाही, नेमकी काय प्रतिक्रिया देतात? सुनील, हे आमचं जे रिडेव्हलपमेंट प्लॅनिंग जे आहे ते सुनील शहा म्हणून बिल्डर आहे, अंकुर डेव्हलपर, या बिल्डरशी पण आमचं बोलणं झालं. त्या बिल्डरांना पण आम्ही सांगितलं की बाबा असं असं आहे, जे काय आहे ते मॅटर, की तू हे जे 100 स्क्वेअर फीटाचं मंदिर जे बांधून दिलं त्याच्यामध्ये ह्या लोकांचे खूप आमचं भांडण होत चालले आहेत. म्हणजे हे टेम्पररी जो दिलेस, हे टेम्पररीला एवढी जर भांडण होत असतील तर तू जे एकदा परमानंट बनवून देशील तर त्याच्यामध्ये ते लोक किती हस्तक्षेप करतील आणि किती काय काय करतील. कारण का हे टेम्पररी मंदिरामध्ये आम्हाला काही करायला पण देत नाही आहेत. ते नाही पडदे चेंज करायला देत आहेत, ना आमचं काही फंक्शन असेल तर तेव्हा आम्ही डेकोरेशन करतो ते करायला देत नाही आहेत. म्हणजे यांचा एक वेगवेगळ्या पद्धतीनं आम्हाला खूप त्रास देणं चालू आहे. पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट करणं आणि हे करणं. आमच्याकडे FIRच्या कॉप्या पण आहेत तशा, की खोट्या खोट्या जाऊन कंप्लेंट केलेल्या आहे. स्थानिक आमदारांशी आपण संपर्क केला, काय नेमकी सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे की काय नेमकं उत्तर देतात तुम्हाला? स्थानिक आमदारांशी पण बोलणं झालेलं मध्यंतरी. आम्ही तो मॅटर त्यांना सांगितलेला पण त्यांनी सांगितलं की आपण बघूया, ह्याच्यात काही ना काहीतरी विचार करूया. पण ह्याच्यामध्ये कसं झालं आहे, हे पूर्ण गुजराती त्यांचं वोटर ID आहे. हे पूर्ण जे गुजराती आहेत आमच्या त्या बिल्डिंगमध्ये हे त्याचे वोटर ID आहे. पण त्याच्यामुळे तोही आम्हाला काही सपोर्ट करत नाही आहे आणि बघायला गेलं तर तो डायरेक्टली आम्हाला नाहीच म्हणून म्हणलेला आहे. नक्कीच. अजित चव्हाण, आपण सगळी पार्श्वभूमी ऐकलेली आहे. या ठिकाणी गुजराती लोक
मराठी माणसाला विरोध करतात। भाजपचे आमदार सहकार्य करत नाहीत, बिल्डरकडे गेल्यानंतर सहकार्य मिळत नाही असा थेट आरोप केला जातोय। आणि याआधी किशोर तिवारी यांनी सुद्धा स्पष्टपणे सांगितलेलं आहे की एक प्रकारे मुंबई तोडण्याचा प्रयत्न आणि मुंबई गुजरातकडे नेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे। सर्वप्रथम निनादराव हटणकर आता आपल्या बरोबर आहेत। निनादजी, तुमचे स्थानिक आमदार कोण आहे ते कळू शकेल का? पराग अळवणी बीजेपीचे आहेत। पराग अळवणी। निनादजी, माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय? भाजपचे आमदार आहेत स्थानिक हो, त्या हो, ठिकाणी, येतोय. पराग अलवाणी यांचं नाव आहे आमदारांचं। जी, ठीक आहे। आता परागजी हे मराठी आमदार आहेत, मराठीचा अभिमान असलेले आमदार आहेत। आता सर्वप्रथम निनादराव, आपला नंबर मी माझ्या पत्रकार सहकाऱ्यांकडून मिळवतो। आपल्याला भारतीय जनता पार्टीकडून सर्वतोपरी मदत केली जाईल। मुद्दा क्रमांक 1। मुद्दा क्रमांक 2, भारतीय जनता पार्टी सातत्यानं मुंबईमधल्या मराठी माणसाच्या मूळ जे रहिवासी आहेत त्यांच्या सर्व हक्क अधिकार यांच्या कायम पाठीशी उभे राहते। मुलुंडमध्ये मध्यंतरी जो आपल्या एका भगिनीबरोबर प्रकार घडला, तातडीने त्या गुजरात्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला। मला कधी कधी खूप जबाबदार लोक इतकं उथळपणे वागतात, मुख्यमंत्र्यांचा राजीनामा, ह्याव त्याव, अमकं ढमकं। अहो किशोर तिवारी साहेब, तुम्ही मुंबईमध्ये राहिलात का एकटा? योगेश शिले आता थ्रू आहेत, माझे मित्र आहेत, ते गेले 15-20 वर्ष आम्ही मित्र आहोत। मी मुंबईमध्ये जेव्हा आलो, मी सुद्धा मराठी आहे। आहाराच्या मुद्द्यावरून, तुम्ही काम काय करता त्या मुद्द्यावरून मराठी लोकांनी सुद्धा आम्हाला घरं नाकारली। तुम्हाला मुंबईमधली सिच्युएशन, मुंबईमधली परिस्थिती माहिती आहे का? सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट तर आपण ही एक केली पाहिजे की सर्व मराठी माणसानं, तो कुठल्याही पक्षाचा असो, कुठल्याही विचारधारेचा असो, मराठी म्हणून एकमेकांच्या पाठीशी उभं राहण्याची भूमिका आपण घेतली पाहिजे। हा जो प्रॉब्लेम होतो ना, हा प्रॉब्लेम कसला आहे माहितीये का? हा मुख्यत्वे या गुजराती समाजामधल्या एका समाजामध्ये ते कट्टर शाकाहाराचं प्रतिनिधित्व करतात। आणि मराठी जरा शांतपणे ऐका, आता थोडंसं शांतपणे ऐका। माझी विनंती अँकरला जरा थांबून शांतपणे ऐका। शांत, एकदम शांत राहा, तुम्ही ऐकून घ्या। दुसऱ्याचं ऐकण्याची जरा सवय ठेवा। बारीक बारीक छोट्या छोट्या गोष्टीमध्ये अहो तिथे सगळे लोक, मी तुम्हाला अतिशय जबाबदारीनं सांगतो, कुठल्याही समाजाची 11 वर्षाची एक जर संख्या असेल तर ते आपल्यावर दादागिरी करतीलच, पण ती आपली भाषा मराठी आहे। हे मारो गुजरात लिहिणं, याला सुद्धा भारतीय जनता पार्टीचा विरोध आहे। तुमचा काही गुजराती समाजाचा वैयक्तिक कार्यक्रम आहे, तुम्ही बोल लावा, आमची काही हरकत नाही। पण आमच्या राजधानीमध्ये मारो घाटकोपर वगैरे नावाला आम्ही सुद्धा खपवून देणार नाही, कारण शेवटी ही महाराष्ट्राची मुंबई, ही महाराष्ट्राची राजधानी आहे। आता ऐका जरा, किशोर तिवारी जरा ऐका थोडंसं। किशोर तिवारी, अजित चव्हाण यांना त्यांचं बोलणं पूर्ण करू द्यात, मग मी तुमच्याकडे येते। मुंबईमधला मराठी माणूस गिरणीच्या मालकांची हातमिळवणी करून कुणी मुंबईच्या बाहेर काढला? तुमच्या शिवसेनेचे सगळे नेते, सगळे करोडपती बिल्डर कसे झाले, त्यांनी कसं मुंबईच्या बाहेर मराठी माणसाला हाकललं, याचा इतिहास जरा थोडासा जाणून घ्या। मुंबईमध्ये घर नाकारलं जातं, ते मराठी अमराठी नाही तर आहाराच्या मुद्द्यावर नाकारलं जातं। मराठी माणूस काय म्हणतो? मराठी माणूस म्हणतो मला याच जातीचा म्हणतो का? मुंबईमध्ये शेजारी जिथं मी 17 वर्ष राहत होतो, तिथं सुद्धा कोकणी मराठी आणि कोल्हापूरचे मराठी वेगवेगळ्या वस्त्या आहेत, तिथं सुद्धा ते म्हणतात बाबा रे आपण आपल्याच एरियामध्ये राहूयात। हा प्रश्न काय? हा मानसिकतेचा प्रश्न आहे। आणि जिथे मराठी माणसाच्या बाबतीत असा अन्याय होईल तिथे भारतीय जनता पार्टी अतिशय ताकदीनं त्यांच्या पाठीशी उभं राहण्याची भूमिका घेईल, ती आमची आहे। मुलुंडमध्ये घडलेल्या घटनेमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीनं अतिशय ताकदीनं त्या आमच्या बहिणीच्या पाठीमागे उभं अजित चव्हाण यांनी मुद्दा मांडलेला आहे की हा मानसिकतेचा मुद्दा आहे। खरं तर हा मराठी अमराठी हा मुद्दा नाहीये, तर तिथल्या लोकांच्या, राहणाऱ्या लोकांच्या मानसिकतेचा मुद्दा आहे। नाही, मराठी अमराठी हा मुद्दा आहेच, पण नंतर आणखी एक वेगळा मुद्दा येतो, तो म्हणजे आहार, तो म्हणजे मानसिकता। हा मुद्दा तर आहेच ना। मी तुम्हाला अजित चव्हाण, मी तुम्हाला वेळ दिलाय, मला योगेश शिलेंकडे जाऊ द्या, ते मगासपासून आपल्यासोबत जोडले गेले, त्यांनाही बोलण्याची संधी द्यायला पाहिजे। योगेश शिले, बोला। आता मराठी माणसाला घरं नाकारली जातात, जी मराठी वस्तू होती, कारण 2008 पासून
मराठी पाट्यांचा या महाराष्ट्रामध्ये नियम आहे. 2008 पासून महाराष्ट्रात मराठी पाट्यांचा नियम आहे. मुंबईत मराठी पाट्यांचा नियम आहे. 2008 पासून शिवसेना आणि भाजप या दोघांची सत्ता मुंबई महानगरपालिकेमध्ये होती. तेव्हा या दोघाही पक्षांना कधी मराठी पाट्या ज्या काही दुकानांवरच्या पाट्या आहेत या मराठीत कराव्यात, त्यांची अंमलबजावणी व्हावी असं कधी वाटलं नाही. आजही अनेक दुकानांच्या पाट्या या दाखवायला फक्त मराठीमध्ये आहेत. त्याच्यात जवळपास 20 किंवा 25% जे आकार आहे तो मराठी भाषेचा असतो. त्यावेळी या दोघांनाही आठवलं नाही. शिवसेना आता तिवारी साहेब काय बोलतात, तिवारी साहेबांना आठवण करून द्यावी लागेल मला. तुमचेच आदित्य ठाकरे हे वरळीमध्ये लावत होते केम छो वरळी, तेव्हा तुम्हाला मराठी आठवली नव्हती. ज्यावेळी उत्तर भारतीयों के सम्मान में शिवसेना मैदान में असे बोंबलत होता, तुम्ही असे बॅनर लावत होता, तेव्हा तुम्हाला मराठी आठवलं नाही. तुमच्या ह्याच वृत्तीमध्ये इथे मराठी माणसाचा मुंबईमध्ये सातत्याने अपमान होत राहिला आहे. त्याला निव्वळ आणि निव्वळ शिवसेना आणि त्यावेळची जी भाजप आहे या ही सत्ताधारी कारणीभूत आहे. कारण यांना त्यावेळी आम्ही मराठी भाषेसाठी भांडत होतो ना, तेव्हा आमच्यावरती केसेस टाकणारे हेच दोघे जण होते. शिवसेना आणि भाजपची त्यावेळची जी सत्ता होती हेच आमच्यावरती केसेस टाकत होते. का तर आम्ही फक्त मराठी भाषेत बोर्ड लावायचं सांगत होतो. योगेश, या आता संदर्भामध्ये आपण सुद्धा- किशोर तिवारी आणि अजित चव्हाण या दोघांकडून हे उत्तर घेणार आहोत. मात्र इथे घेऊयात एक छोटासा ब्रेक, लगेच परत येतोय. ब्रेक नंतर सगळ्यांचं चर्चेमध्ये पुन्हा एकदा स्वागत. याआधी ब्रेकवर जाण्याआधी मनसे नेते योगेश चिले यांनी महत्त्वाचा मुद्दा मांडला होता आणि त्या मुद्द्यावरती किशोर तिवारी, मला तुमचं उत्तर हवं आहे. जर मराठी अस्मितेचा मुद्दा आणि त्यासाठी लढण्याची तयारी तुम्ही दर्शवताय तर आदित्य ठाकरे यांनी स्वतःचे जे बॅनर लावलेले होते ते गुजरातीमध्ये का लावले असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला होता. लोक सुरक्षित आहेत आणि त्यांचे अधिकार सुद्धा सुरक्षित आहे. मात्र आज निनाद जे बोलत आहे की त्यांचं एक जागृत गणेश मंदिर त्या ठिकाणी शहा बिल्डर बनू देत नाहीये. मला एक स्पष्ट सांगायचं आहे की ही जे बोर्ड लागलाय घाटकोपर मध्ये, मारू घाटकोपर, हे प्रकार झाला कसा याला तुम्ही समजून घ्या. तृप्ती, भाजपचे राज्याचे नेते किशोर आहेत. तिवारी, या बॅनरवरती मी तुम्हाला प्रश्न नाही विचारलाय. योगेश चिले यांनी आधी मुद्दा उपस्थित केला होता की आदित्य ठाकरे यांनी अशा पद्धतीचे बॅनर लावलेले होते, गुजराती नागरिकांना आवाहन करणारे, त्या संदर्भात उत्तर हवंय. नाही लावले होते, आजही लावू. मात्र महाराष्ट्राची अस्मिता व मराठी माणसाचे अधिकार याच्यासाठी शिवसेना कटिबद्ध आहे. पण तुम्ही एकीकडे म्हणणार मराठी अस्मितेसाठी लढणार, एकीकडे गुजरातीमध्ये बॅनर लावणार, मग याचं कसं काय समजायचं, कसं काय हा बॅलन्स? अजित चव्हाण, याच्यावरती उत्तर द्या. काय किशोर तिवारी जे म्हणतात मला पूर्ण तर बोलू द्या, मला उत्तर तर देऊ द्या. तृप्ती मला पूर्ण तर बोलू द्या. बोला. नाही ही गुजराती माणसाच्या ज्या मुजोऱ्या सुरू आहे आणि मराठी माणसाची गळचेपी जी सुरू आहे याला जबाबदार आहे की मुंबईचे भाजपचे महाराष्ट्राचे नेते यांनी गुजरातच्या नेतृत्वाखाली जे लोटांगण घातलं आहे त्याच्यामुळे ही परिस्थिती आलेली आहे. आणि अजित चव्हाण म्हणतात, मला एकच बोलायचं आहे की आम्ही हे करू, आम्ही ते करू. माझे कार्यकर्ते, एक मिनिट मला बोलू द्या हो, अजित बोलू द्या. नाही, अजित चव्हाण यांच्या आवाजाचा डिस्टर्बन्स होता त्याबद्दल बोलतायत किशोर तिवारी. तुम्हाला ते विरोध करत नाहीत, तुमचं बोलणं पूर्ण करा. हा, मी बोलतोय की महाराष्ट्रामध्ये आणि केंद्रात भाजपचं सरकार असताना हे लोक म्हणतात की आम्ही हे करू ते करू. तुमचं सरकार असताना मराठी माणसावर गदा आली आहे, त्याची जबाबदारी तर घ्या. महाराष्ट्राच्या निकामी मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांची हकालपट्टी करा, म्हणजे हे संवेदनशील सरकार आहे असं समजू. आणि चिले साहेब, नाही मी चिले साहेबांना सांगत आहो की शिवसेनेला मनसेने अधिकार सांगायची आवश्यकता नाही. मुंबई आणि महाराष्ट्र शिवसेनेच्या पाशी सुरक्षित आहे, एवढं मी बोलतो. नक्कीच. अजित चव्हाण, किशोर तिवारी यांनी मुद्दा मांडलेला आहे की महाराष्ट्रामध्ये आत्ता जे सरकार आहे त्या कालावधीमध्ये मराठी माणसाची गळचेपी होतीये, त्यावरती आपण काय करणार आहात? नाही, सर्वप्रथम तर माझ्या योगेश शिलेंसारख्या माझ्या मित्रांना मी खरंच धन्यवाद देतो. आम्ही बघा कुठल्याही पक्षात असलो तर आधी आम्ही मराठी आहोत. मी आधी मराठी आहे, आधी मला मराठी असण्याचा अभिमान आहे. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहेत.
महाराष्ट्रात कुठेही माझ्या मराठी बांधवावर भगिनीवर जर अन्याय झाला तर आम्ही पेटून उठणारे लोक आहोत. आमच्यावरती प्रबोधनकार ठाकरेंचे संस्कार आहेत, आमच्यावरती महाराष्ट्राच्या मातीचे संस्कार आहेत. एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही आधी मराठी आहोत. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की इथे भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही ज्या ज्या वेळेला अशा घटना होतात, आमचे अध्यक्ष आशिषजी शेलार हे सतत अशा कुठल्याही घटना जर घडल्या तर तातडीनं त्याची आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दखल घ्या असं आवाहन सतत करत असतात, अनेकांना मदत करत असतात. आणि याला सगळ्यात महत्वाचं कारण काय माहितीये का, माझं दक्षिण मुंबईत सुद्धा घर आहे, मी मुंबईमध्ये गेली अनेक वर्ष राहतो. मी पत्रकारितेत असताना जेव्हा आम्ही बॅचलर राहत होतो त्यावेळेला आहाराच्या मुद्द्यावरून आम्हाला घरं नाकारली जायची. हेही तितकंच खरंय. आपण सगळ्यांनी दक्षिण मुंबई का सोडली, ती कोणी सोडायला लावली, त्याला कोण जबाबदार आहे? कसं होतं माहितीये का की वैयक्तिक आणि समाज म्हणून मराठी माणूस काहीच करत नाही. आता निनादराव तिथे एकटेच आहेत. आणि आपण ही मानसिकता लक्षात घ्या की एखाद्या समाजाचा, एखाद्या भाषेचा तिथे एकटाच माणूस असला ना, उरलेले 10 इतर कुणी असतो ते त्याच्यावर दादागिरी करतीलच. पण ही दादागिरी झालीच नाही पाहिजे, कारण ही महाराष्ट्राची राजधानी. आता हे सांगणार नाहीत आदित्य ठाकरेंनी का केमशोचे बोर्ड लावले, कारण तुमचा त्यावेळेला अशी परिस्थिती होती की मराठी माणूस तुमचा वापरून संपला होता. मराठी माणसाच्या मुद्द्यावरती तुमचं राजकारण करून संपलं होतं. म्हणून तुम्हाला तिथनं आमदारकी लढवण्यासाठी दांडिया, गरबा, केमशो, हेमशो, तेमशो करायची गरज होती. मुद्दा असा आहे, आपण एक लक्षात घ्या की भारतीय जनता पार्टी आज महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी पार्टी आहे. आम्हाला मराठी भाषिक लोक मत देतात. मुंबईमध्ये सुद्धा आमचे मराठी भाषिक मतदार भारतीय जनता पार्टीला मतदान करतात. मराठी माणसाच्या मुद्द्यावरती भारतीय जनता पार्टी एकजुटीनं मराठी भाषिकांच्या पाठीशी उभी आहे. निनादराव, मी या सगळ्या विषयामध्ये यानंतर लगेचच आमच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलणार आहे, आमदारांशी बोलणार आहे. मुलुंडच्या घटनेमध्ये जसं त्या 2 माजुरड्या गुजरात्यांवरती लगेचच कारवाई झाली, नक्कीच. आणि ती कारवाई कशी झाली आपण एक लक्षात घ्या. त्या विषयामध्ये माझे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी अतिशय कडक कारवाई पोलिसांना करायला भाग पडली. आपण माहिती घ्या. माझी पत्रकारांनाही विनंती आहे, माझी आपल्या अँकर महोदय आपल्याला विनंती, आपण माहिती घ्या. त्याच्यामध्ये स्वतः माननीय देवेंद्रजींनी सांगितलं या विषयामध्ये अतिशय कडक कारवाई झाली पाहिजे या भगिनीवर जर अन्याय झाला असेल तर. पण आता सगळा महाराष्ट्र ऐकतोय. मला या निमित्ताने एक सांगायचंय, काय होतं माहिती का, आर्थिक ताकद फार मोठी आहे. मराठी माणसानं आपली आर्थिक ताकद मुंबईमध्ये वाढवली पाहिजे. नोकऱ्या करायला येऊ नका, फक्त आपले जे व्यवसाय आहेत ते व्यवसाय वाढवा. जागा आहेत मुंबईतल्या, त्या कृपा करून विकू नका. कोणी किती आमिषे दाखवली तरी मुंबईतल्या जागा विकू नका. इथं सुद्धा बिल्डरनी नकार दिलेला नाहीये. त्या शहा बिल्डरनी, निनादरावांनी सांगितलं की जागा दिली आहे, तो पुढे मंदिर बांधून द्यायला सुद्धा तयार आहे. पण ते जे 10-11 लोक आहेत बिल्डिंग मधले, आपण मराठी सगळे लोक 10-12-15 लोक एका बिल्डिंग मध्ये राहतो तरी आपले एकजूट होत नाही. हे तर इतर भाषिक आहेत. तर ते आता म्हणतात आता मंदिर अजित चव्हाण, तुम्ही नको, अतिशय कारण महत्त्वाचे मी आता मुद्दे इथे नाव मांडलेले घेणार आहेत. नाही. आणि पण ते सगळ्यात एका विशिष्ट महत्त्वाचं म्हणजे धर्माचे न्यूज आहे. स्टेटचा हा त्या उद्देश आहे की धर्माकडे अशा प्रकरणांमध्ये केवळ चर्चा नाही झाली पाहिजे, तर त्यावरती काहीतरी ठोस उपाय सुद्धा झालेला आहे आणि तुम्ही व्हायला हवा. आणि तुम्ही निनाद हाटणकर यांना जे आश्वासन दिलेलं आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे. योगेश चिले, तुमच्याकडे येते. आता अजित चव्हाण यांनी मुद्दा उपस्थित केलेला आहे की आपण एकजुटीने लढत नाही म्हणून मुंबईच्या बाहेर ढकलले जातोय का? तृप्तीजी, अजितजी माझे बंधुतुल्य मित्र आहेत, अत्यंत सहृदय आहेत माझे. त्यांचे स्वतःचे विचार अत्यंत चांगले आहेत, परंतु त्यांच्या पक्षाची धोरणं मराठी बाबतची जशी त्यांना वाटतात त्या पद्धतीने तेवढे स्ट्रॉंग नाहीयेत. मी त्यांना एक उदाहरण देऊ इच्छितो की ज्या दक्षिण मुंबईचं ते उदाहरण देत आहेत, जिथे त्यांना आहारावरून घर नाकारण्यात आलं होतं, त्या दक्षिण मुंबईमध्ये मंगलप्रभात लोढा हे यांच्या विधानसभा क्षेत्रामध्ये तुम्ही जाऊन तिथल्या नागरिकांना विचारा फक्त की या क्षेत्रामध्ये चिकनची, मटनची दुकानं आहेत का, आणि ती दुकानं कशी गायब झाली तिथून. हे जरी त्यांना अजितजींना कळलं तरी त्यांच्या लक्षात येईल त्यांच्या पक्षाचे धोरण आणि त्यांचे विचार याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. त्यामुळे मराठीच्या मुद्द्यावरती अजितजी ज्या वेळी पक्षाचा बचाव करायला येणार आहे त्यावेळी त्यांची अडचण होणार. आता मला किशोर तिवारींना एकदा फक्त परत आठवण करून द्यायची आहे की तिवारीजी, तुमची सत्ता होती 15 वर्ष झाली. 2008 पासून तुम्हाला मराठीमध्ये पाट्या अजून करता आले नाहीत. तुम्ही कुठल्या मराठीच्या मुद्द्यांच्या गोष्टी करता? तुमचे युवराज तिकडे गुजरातीमध्ये बॅनर लावणार, उत्तर प्रदेशच्या बाजूने उतरणार, आणि तुम्ही आता का बोलताय माहिती मराठीच्या बद्दल? कारण आता तुम्ही भाजप बरोबर नाहीये. जोपर्यंत शिवसेना भाजप बरोबर होती तोपर्यंत शिवसेनेने भाजपच्या गुजराती प्रेमाला प्रोत्साहनच दिलं होतं, कधीच अडकटी आणली नाही. हे मारो घाटकोपर हे जे काय लागलं होतं हे शिवसेनेच्या कालखंडामध्ये लागलेलं आहे.
त्यावेळी त्यांनी परागळवणीला विरोध केला नाही, कारण ते एकत्र सत्तेमध्ये होते त्यावेळी. आता त्यांना आठवतंय कारण आता बीजेपी ही त्यांच्यापासून वेगळी आहे आणि गुजरातीच्या मुद्द्यावरती बीजेपीला घेरता येईल या एकाच उद्देशाने काल शिवसैनिक आक्रमक झाले. नक्कीच. अन्यथा शिवसैनिकांना मराठीबद्दल काहीही पडलेली नाही ना शिवसेनेला पडलेली. किशोर तिवारी, योगेश शिले यांनी जे आरोप केले त्यांना तुमचं उत्तर? नाही, मी पहिले एक उत्तर देतो की माझा बाप महाराष्ट्रामध्ये पैदा झाला होता, मी महाराष्ट्रामध्ये पैदा झालो, माझी नाड मराठीची आहे आणि मी मरणार सुद्धा महाराष्ट्रामध्ये. आणि मी सगळं काम महाराष्ट्राच्या आदिवासी आणि शेतकऱ्यांसाठी समर्पित केलं. 40 वर्षापासून काम करतो. तर अजित चव्हाण यांनी मराठी माणसाचा पुडका आणून हे जे बोलणं सुरू आहे, तर मला एक सांगा तुम्ही की सरकार त्यांचं आणि मराठी माणसं पोरकी झाली आहे. सरकार त्यांचं असताना मराठी माणसं पोरकी होतात. गुजरात्यांची मुजोरी चालते आणि बघून घेऊ पाहून घेऊ म्हणून तिथं करतात. मी निनाद हाटणकर यांना बोलतो की तुम्हाला आजपर्यंत भाजपच्या कोणत्या आमदारांनी ती केलं नाही, मात्र कोणत्या नेत्यांनी कधी प्रेमाची वागणूक दिली का त्यांना विचारून घ्या. किशोर ते तिवारी, तर त्या योगेश शिले गुजरातीत यांनी जे होतं. प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्यांना आधी आपण उत्तर द्यावं. योगेश नाही, योगेशचं नवीन प्रेम आहे. महाराष्ट्राच्या जनतेला आम्हाला प्रमाणपत्र देण्याची गरज नाही. आम्ही उत्तर भारतीय किंवा गुजराती लोकांच्या विरुद्ध नाही, मात्र मराठी माणसाच्या अधिकारावर गदा येत असेल तर शिवसेना सहन करणार नाही. योगेश शिले, तुम्हाला 2008 पासूनच कोणीच मान्यता दिली नाही. तुम्ही परकेच आहात. तुम्ही एकदा याची कास पकडता, नंतर त्यांची कास पकडता. प्रश्न आहे माझा किशोरजींना एक प्रश्न आहे. उद्धव ठाकरेंनी जेव्हापासून शिवसेनेची धुरा हातात घेतली आहे तेव्हापासून किती शिवसैनिकांवर मराठीच्या मुद्द्यावर केसेस झाल्यात? एक केस मला फक्त सांगायची. एक मिनिट, आजच तर बघा, घाटकोपरमध्ये मराठी प्रेम सांगू नका तुम्ही. उद्धव ठाकरेंच्या कालखंडामध्ये किती शिवसैनिकांवरती मराठीच्या मुद्द्यावरती केसेस झाले जरा दाखवा. जरा तृप्ती मी तुम्हाला हजारो योगेशला मी सैनिक दाखवेल, मी तुम्हाला हजारो मनसैनिक दाखवेल ज्यांच्यावरती मराठीच्या. ठीक आहे योगेश, थोडंसं थांबा. किशोर तिवारी यांना बोलायला वेळ देऊयात, त्यांचं उत्तर आपण पूर्ण करूयात. बोला किशोर तिवारी. योगेश, तुमचं ढोंग लोकांना माहित पडलाय. तुमचं प्रेम किती पुतण्या मावशीचं आहे हे लोकांना माहित आहे. उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्रात प्रमाणपत्र देण्याची आवश्यकता काय नाही. परिस्थिती मराठी माणूस दोन हाना पण बाजीराव म्हणा अशी परिस्थिती मुंबईमध्ये यांची आहे. मराठीचा मुद्दा सोडला म्हणून तुमची अशी स्थिती झाली. काहीतरी एका मुद्द्यावर टिकप राहा ना. अरे मला बोलू द्या. किशोर तिवारींचं बोलणं पूर्ण होऊ द्या. अजित चव्हाण, मी तुमच्याकडे येते. अजित आहे ना, चिल्लेची कास पकडून लढण्याचा प्रयत्न करतो. गृहमंत्री त्याचा असून मराठी बाईला घर भेटत नाही, मराठी माणसाला पूजा करता येत नाही, एवढी लाचारी तर कधीच नव्हती. मला वाटते हे काय मोदी आणि अमित शहा यांच्याकडे चाकरी केल्याने असं नाहीये. तुम्ही जास्त चाटुगिरी करू नका. देवेंद्र फडणवीस यांचा दबदबा कमी झाला आहे. मराठी माणसं ज्या प्रश्नाचं उत्तर किशोरजी विचारलं, आपल्याकडे मुद्दे नसले ना की आपण असं करतो. आपण शेतकरी प्रश्नाचे अभ्यासक आहात, मुंबईमधले विषय खरंच आपल्याला माहित नाही. त्यामुळे ठीक आहे, दुर्दैव आहे आमचं, काय करणार आम्ही तरी. हरकत नाही. आता सध्या गटाकडे इतर बोलणारी माणसं नाहीत, आम्ही देखील समजू शकतो. तृप्तीजी, मला उत्तर असं द्यायचं आहे. नाही, अजित चव्हाण आता उत्तर द्या. किशोर तिवारी, मी तुम्हाला वेळ दिला होता बोलण्यासाठी. अजित चव्हाण यांचं उत्तर हवंय. नाही, आज काय माझ्या मधामधात बोलले. किशोरजींच्या तृप्ती ते माझ्या मधामधात बोलले. मी पुन्हा येईन तुमच्याकडे, पुन्हा कारण आपण जर असंबंध विषयाला धरून अनुसरून जर मी काय असंबंध बोललो? आदरणीय किशोरजी, आपण मराठी माणूस असुरक्षित आहे. आम्ही मुंबईमध्ये राहतो, आम्ही हे रोज सगळं सहन करतो. या महाराष्ट्र गोवाच्या माध्यमातून मला सांगायचं की मित्रांनो, मराठी मित्रांनो, हा राजकीय मुद्दा कधीच होऊ शकत नाही. कारण अनेक राजकीय पक्षांनी हा राजकीय मुद्दा घेऊन अनेक वर्ष काढली, पण सतत मुंबईच्या बाहेर मराठी माणसाचं पलायन सुरूच राहिलं. ते का राहिलं? कारण आपली आर्थिक ताकद कमी आहे. इथं गुजराती नुसता हा मुद्दा नाहीये, गुजरात्यांमध्ये सुद्धा विशिष्टच लोकांची मोनोपोली आहे
आणि ती आहारावरून आहे. मी अतिशय सहिष्णू माणूस आहे, त्यामुळे मला विशिष्ट त्या जातीचं धर्माचं नाही नाव अजित घ्यायचं चव्हाण, पण नाहीये. आहाराचा पण मुद्दा नाहीये ना गुजरात्यांमध्ये- ऐका, इथे. गुजराती लोक हे तुम्ही मला धार्मिक सांगू देत असतात आणि लोकांना. गणपती मंदिरामध्ये होणाऱ्या आरतीला ते विरोध करतायत. हो, हा गुजराती विषय नाहीये. आपण लक्षात घ्या, गुजरात्यांमधला माझाच एक मित्र आहे जो मांसाहारी आहे, पण गुजरात्यांमध्ये त्याची जात वेगळी आहे. मला टीव्हीवरती हे सगळं बोलायचं नाहीये. त्याला सुद्धा पैसे असताना सुद्धा गुजरातीच मातृभाषा असणाऱ्या मात्र विशिष्ट धर्माच्या लोकांनी, विशिष्ट जातीच्या लोकांनी घर नाही दिलं. हा अर्थसत्तेचा प्रकार आहे, आपण लक्षात घ्या. मान्य बाळासाहेब ठाकरेंनी ज्या काळामध्ये मराठीचं आंदोलन मुंबईमध्ये उभारलं होतं, मुंबई तुमची भांडी घासा आमची, असं हे लोक आपल्याला हिणवायचे. निश्चित. निनाद हातणकर यांच्याकडे जाते मी अजित चव्हाण. निनाद हातणकरजी, आपण राहताय मुंबईमध्ये आणि आता गुजराती समाजाच्या लोकांमध्ये तुम्ही वावरताय. गुजराती आमची भांडी घासा तुमची अशी परिस्थिती या आधी सुद्धा आणि थेट अशी वक्तव्य सातत्यानं समोर आलेली आहेत की गुजराती लोक असोत किंवा इतर राज्यातले लोक असोत अशाच पद्धतीने मराठी माणसांना वागवतात. काय नेमकं तुम्हाला त्या ठिकाणी वागणूक मिळते आहे सध्या या ठिकाणी? सध्या कसं आहे, आम्हाला म्हणजे आमच्या सोसायटी मेंबरने आमच्यावरती मेंटेनन्सची एक केस टाकलेली इथे उपनिबंधककडे. तर त्याच्यामध्ये त्यांना ऑर्डर अशी भेटली आहे की ह्यांना म्हणजे आमच्यावरती त्याच्यामध्ये पार्टी बिल्डर आणि आम्ही दोघे दाखवले आहेत. तर त्याच्यामध्ये कसं झालं आहे, बिल्डरने पहिला सांगितलं की हे पूर्ण मेंटेनन्स आम्ही तुम्हाला देतो म्हणून सोसायटीला. पण आता कसं झालं, ऐन टायमाला जेव्हा ती ऑर्डर पास झाली त्याच्यामध्ये बिल्डरने हात वरती गेले. बिल्डरने सरळ सांगितलं की हे मेंटेनन्स मी भरणार नाही. तर आता आम्हाला 15 दिवसाची ती नोटीस दिली त्या लोकांनी की हे घर खाली करायचं, म्हणजे हे काय म्हणतात ते लिलाव करणार. म्हणजे हे मेंटेनन्स जर तुम्ही चुकवलत नाही तर ह्याचा लिलाव करणार आम्ही. हे म्हणजे आम्हाला हे पूर्ण षडयंत्र त्यांचं वेगळं आहे की घर इथून खाली कसं करणार का, हे म्हणजे या लोकांनी पूर्ण प्लॅनिंग पहिल्यापासून केलेलं की हे जर मेंटेनन्स दिलं नाही तर यांना आपण ॲटोमॅटिकली बिल्डरने सांगायचं की नाही म्हणून मी नाही देणार आता, आणि ह्यांच्याकडे तर काय पैसे आहेत नाहीत, तर डायरेक्टली आपण हे खाली करत काहीतरी 13.5 लाख काहीतरी आहेत मेंटेनन्सचे. तर आता तेच टाकून आम्हाला ते 15 दिवसाची नोटीस दिली आहे की त्याच्यात आम्ही लिलाव करणार आणि तुमचं घर खाली करणार. आणि त्याच्यामध्ये हे गणपतीचा मुद्दा असा की त्या मंदिरासाठी तर त्यांनी पहिल्यापासूनच नाही सांगितलं. म्हणजे हायकोर्टाचं कन्सर्न डिग्रीमध्ये मेन्शन केले असताना देखील त्या बिल्डरने हात वरती करून टाकले डायरेक्टली की मी आता बनवू शकणार नाही कारण का सोसायटीवाले नाही म्हणतायत. आता मला तर असं म्हणजे पूर्ण विचार आहे की सोसायटी मेंबर आणि बिल्डर या दोघांनी संगनमत करून आम्हाला हा पूर्ण प्लॅनिंग केलं आहे. कारण का ही 15 दिवसाची नोटीस म्हणजे तुम्ही घर खाली करा, लिलाव होणार, हे होणार, त्याची मी उपनिबंधकाची कॉपी तुम्हाला दाखवतो. हे पूर्ण म्हणजे प्लॅनिंगनुसार हे सर्व प्लॅनिंग केलेलं आहे की मराठ्याला इथून कसं खाली करायचं आणि इथे कोणतरी नवीन गुजराती येऊन बसवायचा. योगेश शिले, निनाद हातणकर यांनी आता त्यांची पूर्ण व्यथा मांडलेली आहे. मंदिरालाच विरोध नाहीये तर त्यांना सुद्धा या सोसायटीमधून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू होतात. अजित चव्हाण यांनी आश्वासन दिले मदत करणार. मनसे काय मदत करणार? ईशान, निनाद हातणकरांनी एकदा जरूर मनसेच्या तिकडच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना भेटावं, त्यांना जरूर मदत करण्यात येईल. कारण आतापर्यंत अशा ज्या ज्या केसेस झालेल्या त्या प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच उभी राहिलेली. तुम्हाला इतर कोणतेही पक्ष हे दाखवण्यापुरते मदतीला उभे राहतील. फक्त मनसे हा एकच पक्ष आहे जो कोणत्याही स्वार्थाशिवाय मराठी माणसासोबत उभा राहतो. कारण आम्हाला तुम्ही बघितलं असेल, आम्ही मराठीचा मुद्दा घेतला म्हणून ते आम्हाला मतं मिळतात असा काही प्रकार नाही. बऱ्याच वेळा मतं मिळत सुद्धा नाही, कारण त्यामुळे दुसरे नाराज होत असतात. हे सगळं सहन करून सुद्धा महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या बाजूने मनसे उभी राहते. मी निनाद हातणकरांना सुद्धा विनंती करेल की तुम्ही तिथल्या स्थानिक आमच्या पदाधिकाऱ्यांना एकदा जाऊन भेटा, तुम्हाला नक्की या विषयामध्ये मदत करण्यात येईल. नक्कीच. अजित चव्हाण, निनाद यांनी जे म्हणणं मांडलेलं आहे, तुम्ही मगाशी म्हणालात की मंदिरासाठी जो विरोध होतोय त्या दृष्टीनं मदत केली जाईल. आता त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांना या सोसायटीतून एक प्रकारे बाहेर काढण्यासाठीच प्रयत्न केले जात आहेत. तृप्तीजी, मी अतिशय जबाबदारीने सांगतो, काही लढाया आयुष्यात माणसाला अतिशय ताकदीनं लढाव्या लागतात. मी परत एकदा सांगतो, हा जो प्रकार असतो की दुसऱ्याला आपल्या रहिवासी परिसरामध्ये येऊ द्यायचं नाही, घर द्यायचं नाही, हा अतिशय नैसर्गिक आणि स्वाभाविक आहे. या मंडळींची आर्थिक ताकद, अर्थसत्ता मोठी असल्याने असे वागतात. निनादजी, आपल्याला नोटीस आली उपनिबंधकाची, म्हणजे ते लगेच होईल. 2 मिनिटं तृप्तीजी, माझा मुद्दा माणसाला विरोध केला जातोय. अहो ताई, याच्यामध्ये गोष्ट अशी आहे, तुम्ही मराठी असा नाही तर अमेरिकन असा, कायदा आहे.
कायद्याला कायद्याच्या भाषेनं आपल्याला उत्तर द्यायला हवं की नाही? इथे कायद्याची माझं लढाई स्पष्ट त्यांना मत असं आहे, निनाद यांनी कायदेशीर लढाई जिंकलेली आहे अजित. माझं उत्तर आपण घ्या. उपनिबंधक हे सहकार मंत्र्यांच्या अधिकाराखाली येतात. मी निनादजींना मगाशी सांगितलंय, निनादजी मी आपल्याला आश्वासन देतो, भारतीय जनता पार्टीचे या खात्याचे मंत्री आपल्या पाठीशी आहेत. कुठल्याही निबंधकाची नोटीस येऊ द्या, 15 दिवसात तुमच्या घरात लिलाव ते अजिबात करू शकणार नाहीत. भारतीय जनता पार्टी ताकदीनं आपल्या पाठीशी आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, इथून अजिबात हटू नका, घट्ट पाय रोवून उभे राहा. आर्थिक ताकदीवरती हे सगळं केलं जातं. इथं तुम्हीच नाही, दुसरा कुठला भाषिक असता तरी त्याच्यावर ही मंडळी अशीच वागली असती. आणि मी मगाशी जो मुद्दा उद्धृत केला किंवा अधोरेखित केला की गुजराती असं नाहीये, गुजराती लोक सुद्धा आपलेच आहेत, ते भारताचाच घटक आहेत. गुजरात्यांमधल्या सुद्धा मांसाहारी मंडळींना काही विशिष्ट गुजराती लोक घर देत नाहीत, हे खरं आहे. बातम्या सुद्धा आपण तशा चालवल्या पाहिजे. याचं कारण वेगळं आहे, याचं कारण धार्मिक आहे, याचं कारण आहार विषयक आहे आणि स्वतःला उच्च समजण्याचं कारण आहे. संविधानामधल्या काही घटकांना मान्यच करायचं नाही, संविधानामधल्या काही गोष्टी मान्यच करायचं नाही, अशा पद्धतीची वृत्ती आहे. आणि हा पैशाचा उन्माद आहे. वारंवार लक्षात घ्या, हा पैशाचा उन्माद आहे. इथं कुणीही असलं तरी बघा, शेवटी काय असतं, हिंदू म्हणतो आमच्या परिसरामध्ये मुस्लिम नको, मराठ्यांमधले म्हणजे मराठी लोकांमधले काही विशिष्ट लोक म्हणतात की ह्या जातीची माणसं आमच्याकडे नको, काही जातीची माणसं म्हणतात आमच्यातलीच पण हे काम करणारी माणसं आमच्याकडे नको, हे खाणारी आमच्याकडे नको, तसं वागणारी आमच्याकडे नको. आपण झालंय काय समाजाला, तर झालं असं आहे की पैशाचा आणि आम्ही हा आहार करत नाही याचा एक अहंकांड आहे. आणि ही एक प्रकारची विकृती असं मला वाटतं. ही आणून पाडण्यासाठी निदान आपण मराठी लोकांनी तरी आपल्या जातीपाती विसरून मराठी म्हणून एकत्र येऊया. मुंबईमध्ये याची फार गरज आहे. नाही, मला अजितने इतके प्रॉमिसेस दिले आहे. पराग अलोनी हे तिथले आमदार आहे, सहकार विभाग यांच्याकडे आहे. त्यांना मेंटेनन्स न दिल्यामुळे घर खाली करण्याची परिस्थिती आली आहे. आणि मला सांगा, 100 मीटरची जमीन त्या ठिकाणी त्यांना त्या मंदिरासाठी द्यायची नाहीये. निनाद, तुला कोण साथ देतो हे मी विचारलं होतं. मला नाही वाटते की पराग अलोनी जर यांच्या पाठीशी असता तर तिथं गुजराती लोकांनी यांच्यावर अन्याय केला असता. मात्र मला हे म्हणायचं आहे की सत्तेची मस्ती सुद्धा आहे आणि पैशाची मस्ती आहे. नक्कीच. तर या मुजोऱ्या ज्या वाढल्या आहे, या मुजोऱ्या कमी करण्यासाठी या सरकारची हकालपट्टी एक मात्र आहे. पण न्यू स्टेट महाराष्ट्र प्रत्येक मुद्दा किशोरजी तुमचा सरकारची हकालपट्टी मुख्यमंत्र्याच्या राजीनाम्यावर काय बोलू द्या. अहो, शिवसेना काय करेल ते सांगा तुम्ही. तिथे शिवसेनेने मदत केली पाहिजे त्यांना. आणि सत्तेची मस्ती काय नाही. भारतीय मराठी जनता पार्टी माणसासाठी लढतोय आणि खरंच भारत हा सर्वधर्म समभाव मानणारा देश आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मराठींना विरोध किंवा इतर राज्यांमध्ये इतर भाषांना विरोध हे करणंच मुळात चुकीचं आहे. आणि न्यूज स्टेटने घडवलेल्या या चर्चेचा उद्देश हा फक्त चर्चा करणं नव्हता, तर निनाद हाटणकर यांना योग्य तो मार्ग मिळावा, त्यांना न्याय मिळावा, त्यांच्यासाठी लढा उभा राहावा, हा सुद्धा एक उद्देश होता. आणि या चर्चेमधून तेच फलित आपल्याला मिळालेलं आहे. आपण सगळेच या चर्चेमध्ये सहभागी झालात, याबद्दल धन्यवाद.